पाहुणे देखील सुरू झालेले आहेत आणि पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा संपन्न होते। अगदी पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा आपण पाहतोय। चला सामन्याला सुरुवात करायची आहे। दोन गेम ऑन मॅच ला होतोय सुरुवात। सिग्नल आलेला आहे पंचाच्या माध्यमातून मॅच ऑन होत आहे। किती धावा येतील पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहूया। किती धावा थांबवल्या जातील राहुलच्या माध्यमातून। शॉट दरम्यान शॉट फाईन लेग। सामन्याला सुरुवात। पहिला चेंडू अटॅक करायचं होतं फलंदाजाला। बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये। डॉट चेंडूने सुरुवात केली आहे राहुल माली गोलंदाजाने। आपण पाहताय सरपंच उपसरपंच चषक 2025 चा हा अंतिम दिवस आहे, फायनल डे। सन्माननीय अरविंद पाटील कोपरगावचे समाजसेवक उद्योजक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। राहुल शॉर्ट बॉल होता, फायदा घेता आला नाहीये। बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट केला राहुलने। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पॉवर प्लेचा षटक आहे आणि सुरुवात कुठेतरी होणं फार महत्त्वाचं आहे। सिंगल डबल क्रिकेटची लाईफलाईन आहे, तिचा वापर करावा लागेल कारण की हा तिसरा चेंडू टाकण्याची तयारी करते राहुलला आणि अजून खाताही खोललेला नाहीये। मुख्य पंचांच्या भूमिकामध्ये आपण पाहतोय सुनील म्हात्रे सरांना आपण पाहतोय। स्क्वेअर लेग पंच सुरेश गरज सर, अनुभवी पंच। राहुल राईट आर्म ओव्हर द विकेट ने शॉट आणि पनिश आपण पाहतोय। मिड विकेट क्षेत्रावर शतरक्षक आहे आणि झेल पकडली गेली आहे। पहिला विकेट मिळाला इथे मानकुली टीम संघाला। बॅटर आउट। मध्ये झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे अनिल। 3 चेंडू खेळले, धाव बनवली नाही आपल्या संघासाठी। अजून खातं देखील खुललं नाहीये संघाचा। न्यू बॅटर किशोर क्रमांक 3 वर मैदानाच्या आतमध्ये। चांगली फिल्डिंग पाहायला मिळते। चांगली झेल कलेक्ट केली होती तिथे संदीप ज्युनियर यांच्या माध्यमातून। टीमचे कॅप्टन चांगला खेळताना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। पुढच्या दोन्ही संघाच्या कॅप्टनने तयारीत राहायचंय। वीर तानाजी दापोडे आणि बंद्रा मारुती काल्लेर। चांगला सामना यानंतर देखील कुठेही जाऊ नका। राहुल माली चौथा चेंडू षटकातील डावखुऱ्याचा फलंदाज आहे किशोर स्ट्रायकिंग वर। आता मात्र मी म्हणेल की थोडंसं एक धाव घेतली आहे। फलंदाजाचं कौतुक करू आम्ही किशोरचं कारण की चौथा चेंडू होता षटकातील, धाव आलेली नाहीये तर पहिली धाव ऍड केली आहे। श्री गणेश होतं धावांचं। एक धाव एक गडी बाद आहे। परिस्थिती आपण पाहतोय कोपर टीम संघाचे। सन्माननीय पंढरीनाथ भोईर साहेब या व्यासपीठावर जुडलेले आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। गोलंदाज राहुल चांगली गोलंदाजी, एकच धाव आली आहे। एकही मोठा फटका आलेला नाहीये अजूनही। प्रयत्न करेल का उमेश? स्ट्रायकिंग वर आहे। समोर खेळलाय स्ट्रेट ड्राईव्ह, क्रिकेटमध्ये सेफ फटका आहे। चेंडू थांबणार नाहीये, चालेल सीमा रेखा पार, येतोय चौकार। राहुलच्या अगेन्स्ट एक मोठा फटका आलाय उमेशच्या बॅट मधून। पुढचा चेंडू पुन्हा एकदा कट केलाय। स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं। शतरक्षक आहे, पॉइंट वर चांगली फिल्डिंग आहे। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय, एकच धाव कंप्लीट केली गेली आहे। षटक समाप्त, चांगल्या षटकाची समाप्ती झालेली आहे। धाव फलकावर धावा आहे तू 6 धावा 1 गडी बाद। एक संत सुरुवात आहे कोपर टीम संघाच्या माध्यमातून। चांगली गोलंदाजी राहिली राहुल मालीच्या माध्यमातून।
नवीन 40+ संघटनेच्या माध्यमातून चाचणीमध्ये खूप चांगलं काम राहिलं होतं. कालीराम केनी सरांच्या सोबत आमच्या सोबत जोडलेले आहेत. येणाऱ्या खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा अजूनही येणं बाकी आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होते आणि गोलंदाज आपण पाहतोय सुनील माली आलाय. पाहूया इथून सुरुवात होते एका कोपर संघाच्या धावांना, कारण की धावा फक्त 6 धावा धावफलकावर आहेत. 40+ धावा बनवणं फार महत्वाचं आहे. सुनील राऊंड विकेटने पहिला चेंडू. स्ट्रायकिंग वर फलंदाज आहे उमेश. लोअर फुलटा चेंडू. बॉटमचा चांगला वापर केला. मिड विकेट क्षेत्रावर शतरक्षक आहे. एक सिंगल धाव कंप्लीट झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र स्ट्राईक सोडली नव्हती. बॅटर सेफ आहे. एक धाव इथं पूर्ण केली गेली आहे. धाव संख्या 7 धावा धावफलकावर. किशोर मला तरी वाटतं विकेट टाकण्याच्या मागे, मात्र मानकुली विकेट घेत नाहीयेत. असाच खेळ आपण बघितला होता चाचणी स्पर्धेमध्ये. ज्ञानेश्वर चिकणे 7 ते 8 वेळा रनआउटची संधी होती. पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाले का नाही पाहूया आपण. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आता. आणि आता काय घडलंय पाहूया. पंच काय सांगतेत सुनील म्हात्रे सर. मला तरी वाटतं 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धीरज म्हात्रे आणि दीपक पाटील गुंदवली गावचे आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय. चिरबा कोणगाव याच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ठीक आहे चालेल. नक्की ते सांगतात की आम्ही येऊ, सावकाश येऊ. ते बसल्यात, बसू द्या आरामात. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हा चेंडू खेळल्या समोर आता शतरक्षक आहे लॉंग ऑनला. एक धाव झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न 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 आणि आता 2 धावा देखील आणि तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. आणि आता फलंदाज बाद झालाय. किशोर हा परतीचा प्रवास करताना पाहायला मिळेल. हा 40+ क्रिकेट आहे, सर्वांना ठाऊक आहे. डीजे इथे धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 11 धावा झालेल्या आहेत आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज संदीप पाटील मैदानाच्या आतमध्ये गेला क्रमांक 4 वर. अकरा धावा. सुनील माली चांगली गोलंदाजी करताना. सुनील माली गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा न्यू बॅटर संदीप. स्वीप करण्याचा प्रयत्न, गुडघ्यावर टिकून मारायचं होतं, मात्र बॅट व्यवस्थितरित्या आला नाहीये. अजून एक डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी, शांतता ठेवली आहे टीम मानकोली संघाच्या माध्यमातून. गुड बॉलिंग. विरेशन खूप चांगल्या गोलंदाजाकडे. लेंथ लाईन चांगली आहे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह, स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहतोय. ओ 1 2 4 चेंडू झाला सीमा पार चौकार. जिथे एकच धाव होती तिथे चौकार गेला. 1 2 4 पाहायला मिळाला.
सुनील माली मोठा फटका खेळलाय. हा चेंडू थांबणार नाहीये मैदानाच्या आत, मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. येतोय षटकार. धावा झालेल्या आहेत 21 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी राहिली होती, फक्त 6 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये 15 धावा तब्बल खर्च केल्या सुनील माली गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 षटकाचा खेळ समाप्त. थोडीशी चर्चा मानकुली टीम आपण पाहतो मैदानाच्या मध्ये करताना. चर्चा देखील करावाच लागेल, शेवटचा दिवस आहे, खर्च देखील फुल आहे. थोडासा स्पीडअप ठेवा आपण. क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण मानकुली टीम, कारण की षटक समाप्तीनंतर 2 मिनिटाचा ब्रेक होता, तुम्ही घेतला गेला नाहीये. पाणी तुम्ही घेऊ शकता, पाणी तुम्ही कोणत्याही वेळेवर तुम्ही मैदानाच्या मध्ये घेऊ शकता. तिसऱ्या षटकाला सुरुवात. षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता मनोज आलाय. मनोज केनी षटक क्रमांक 3 आणि फलंदाज सज्ज होते. समोर आपण पाहतोय उमेश, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. संदीप पाटीलने मागच्या षटकामध्ये एक चौकार, एक षटकार प्रेक्षकांना पाहायला मिळाला. पहिला चेंडू आपण पाहतोय या स्विंग अँड मिस. कटर चेंडू टाकला होता आणि सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडूला सुरुवात. फिरकी गोलंदाजी आहे मनोजकडे आणि ती गोलंदाजी प्रेक्षकांना पाहायला मिळते. पुढे एकदा पुढे निघून मारण्याचा प्रयत्न आणि आता बॅटर आउट आहे. उमेश खेळाडू कक्षामध्ये परतीचा प्रवास करतायत. बॅटर आउट. कॅप्टन विनायक मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच संदीप आणि विनायक दोन्ही आता कंद्यावर जिम्मेदारी घेत आहेत, कारण की तो धाबा बनवायचे आहेत आउट होण्यापूर्वी. उमेशच्या बॅटमधून 6 धाबा आल्या होत्या. मनोज केनी अनुभव गोलंदाजीमध्ये लावताना 2 चेंडू डॉट केले होते, त्याच्यावर एक विकेट देखील मिळाला. आता इथून चौकार षटकार पाहायला मिळतील का कोपर टीम संघाच्या माध्यमातून. जय बेताल कोपर क्लिअर स्टिक टीम आहे. लक्ष किती धावांचा येईल नक्कीच येणाऱ्या 10 चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू मनोज. थोडस विनायक वेल कमी घ्या आपण. फार महत्वाचे मॅचेस आहेत आज. ओ सुरुवात झाली है, आते ही छा गए. चेंडू चालला सीमा रेखा पार. षटकार. पुन्हा एकदा लेग कटर यांनी पुढचा चेंडू सोडून दिलाय ऑफ स्टिकच्या बाहेर. पंच वळतय सुनील म्हात्रे सर आमच्याकडे. एक्स्ट्रा धाव मिळते, थोडस दबाव गोलंदाजावर. मनोज केनी षटकार खाल्यानंतर वाईट टाकताना बंब पाहतोय. धाव संख्या 28 धावा 28. मनोज केनी शॉर्ट बॉल होता, मात्र थोडसा मागे जाऊन स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून हा चेंडू आपण पाहतोय वाईड यॉर्कर या रूपात पाहायला मिळाला. कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. पुन्हा एकदा कट केल्या चेंडूला, ऑफ ड्राईव्ह केल्या चेंडूला. कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. सिंगल तिथे होता, तिथे दुसरा धाव देखील घेतला गेलाय. 2 धावाने धाव फलकावर 30 धावा 30. एका बाजूला आपण पाहतोय मानकुली आणि दुसऱ्या बाजूला कोपर, अशी ही लढत पाहायला मिळते दोन्ही संघामध्ये. मनोज केनी पुढचा चेंडू टाकताना
शॉट आणि हुक केलं चेंडूला. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय चौकार. पाण्याची मागणी केली मैदानाच्या आतमधून. या षटकामध्ये टोटल 13 धावा आल्या. एक विकेट देखील पाहायला मिळाला. मनोज केनी यांच्या माध्यमातून धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 34 धावा. 3 षटकाची समाप्ती. पाणी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. पाण्याची व्यवस्था या संपूर्ण स्पर्धेला सन्माननीय लोपेश प्रकाश मुकदम यांचा आम्ही आभार व्यक्त करू. दर्शन धुले यांनी पाण्याची व्यवस्था केली या संपूर्ण स्पर्धेला. दोन टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये यायचं आहे. वीर तानाजी दापोडे आणि बंद्रा मारुती काल्लेर. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये सुंदर अशा ट्रॉफीज ज्या आहेत स्वर्गीय हनुमान आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्या ट्रॉफ्या आपल्याला पाहायला मिळतात. मान्य श्री बंडू हनुमान पाटील यांच्या माध्यमातून त्या ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर अनित इलेक्ट्रॉनिक्स यांच्या माध्यमातून एक मिक्सर देण्यात आलेला आहे. दुर्गेश भंडारी थँक्यू. यश कलेक्शन स्पीकर आणि चाय बनवण्याकरिता जी मशीन आहे ती देण्यात आलेली आहे. अमोल परदेशी यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. मंडप किल्ले दुर्गाडे नंदू मात्रे थँक्यू. खूप चांगला आयोजन आपल्या माध्यमातून. टायटन गॉगल यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. 3 गॉगल्स या स्पर्धेमध्ये त्यांच्यामध्ये देण्यात आलेले आहेत. 6 चेंडूचा खेळ आहे. नेक्स्ट मॅच आमचे सहज समालोचक दशरथ पाटील समालोचक यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या संपूर्ण स्पर्धेला आणि आमच्या कॉमेंट्री कक्षाला नक्कीच शुभेच्छा दिली त्यांच्या माध्यमातून. संदीप पहिला चेंडू समोर खेळलाय. लॉंग ऑफला शतरक्षक वेगाने. राहुल पायाने अडवण्याचा प्रयत्न मात्र चेंडू थांबणार नाहीये. चेंडू झाला सीमा पार. चौकार. संदीप मालीच्या अगेन्स्ट हा चौकार पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करताना आपण पाहतोय या विनायक आणि संदीप खेळपट्टीवर. त्या धावा 50+ कशा होतील या गोष्टीकडे आता लक्ष देताना दोन्ही फलंदाज आपण पाहतोय. संदीप माली कमबॅक करेल का या चेंडूवर. व्हीआयपी टाइझिन कडून गोलंदाजी करताना बॅटर सज्ज होत आहे. संदीप पाटील 2 चौकार 1 षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळते प्रेक्षकांना. फुलटा चेंडू ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगला झालाय. एकच धाव घेता आली इथे फलंदाजाला. भरपूर महत्वाचा हा षटक आहे कारण की स्लॉगर आहे. पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा आलेल्या आहेत. संदीप माली फुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चुकी होणार नाहीये. विकेट मिळतोय संदीप माली याला. बॅटर आउट.
एक पारितोषिक जो आहे वारला गेलेला आहे. हॅलो नक्कीच नाईक जिमच्या माध्यमातून तो मोबाईल आहे, कीपॅडवाला मोबाईल आहे, तो मॅन ऑफ द सिरीज म्हणून आपण खेळाडूला देणार आहोत. असंच पारितोषिक नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपतालुका प्रमुख चषकामध्ये कबीर मामा ठाकरे यांच्या माध्यमातून देखील 3 गिफ्ट शेवटच्या दिवसामध्ये नक्कीच आपण दिले होते 3 खेळाडूंना. नक्कीच कॉलिंग झाली नव्हती तिथे आणि चौकार आपण पाहतोय. वेगाने भरपूर धावत आले होते दोन्हीही खेळाडू, मात्र चेंडू सीमा पार. आता धाबा झालेल्या आहे धाव बलकावर 43 धाबा 43. दोन चेंडूचा खेळ आहे, स्विंग अँड मिस, डॉट चेंडू. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचे आपण. धाव संख्या 43. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा त्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद झालाय. शेवटच्या चेंडूवर आलेला आहे विकेट. टोटल धावा झालेल्या आहेत 43 आणि 44 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे. आपण टॉस कडे बोलत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचायचंय. वीर तानाजी दापोटे टीमचे कॅप्टन आणि बंद्रा मारुती काल्ले टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचे. नक्कीच आमचे भिवंडी तालुक्यातील उत्कृष्ट पंच राजन पाटील सरांची चिरंजीवनी इथे उपस्थित झालेली आहे. सुकन्या प्राप्ती राजन पाटील, मुंबई विभाग कुस्तीमध्ये क्रमांक 2 हा नंबर आलेला आहे. खूप खूप अभिनंदन. चला टॉस कडे जाऊया आपण. सर्वप्रथम टॉस करू. सन्माननीय दापोटे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. नाही तर मग आपण सत्कार करूया व्यासपीठावर. अरविंद पाटील इथे सन्मान केला जात आहे. देवेन मुकादम यांच्या शुभ हस्ते शेरोबा कोण संघाचे कॅप्टन देवेन मुकादम सन्मान करताना भाऊजींचं माहेची शाल ओढली जात आहे. प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करत आहोत या स्पर्धेमध्ये. वेलकम अमोल डॉक्टर सरांचं शुभागमन या व्यासपीठावर आणि त्याचबरोबर जयंत पाटील साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आदर्श शिक्षक आहेत जयंतजी टावरे साहेब. यस, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदर्श शिक्षक या व्यासपीठावर. दापोटे टीमचे कॅप्टन जर आला असेल तर आपण संपर्क साधा. यस, आलेले आहेत. आपण पाहुण्याने घेऊन टॉस करूया आपण. जयंत टावरे सर आपण टॉस करण्यासाठी आणि अमोल डॉक्टर आपण दोघांनी टॉस करण्यासाठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये यायचंय आपण. चला आपण टॉस करूया. दोन्ही पाहुणे आमच्या सोबत जुळतायत. वेलकम डॉक्टर साहेब आणि आदर्श शिक्षक आणि त्याचबरोबर नंदूजी राखाडे साहेब. दोन्ही कॅप्टनला टॉस माहितीच आहे. ज्ञानदेव आणि राजन हे दोन कॅप्टन सोबत आहेत. 8 and 10 कोणाचा कॉल आहे? चला काले टीमचा कॉल आहे.
टेल असा कॉल आहे, आलेला देखील टेल आहे. थँक्यू. आपण बसून घ्यायचं डॉक्टर साहेब. राजेंद्र दादा, जे काही झालं ते मागच्या 2 स्पर्धेमध्ये झालं. आता ह्या नाविन्य स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगला खेळायचा आहे. क्रीडांगण देखील खूप चांगलं आहे, आउटफील्ड चांगली आहे आणि खेळायला भरपूर मजा येते. तुमच्या टीमला तुम्ही काय सांगणार इथून? नक्कीच सर्वांनी चांगला प्रयत्न करा आणि जिंकण्याचा प्रयत्न करा असं सांगेन. सुपर संडे, रविवार आहे, प्रथम पारितोषिक आहे या स्पर्धेचं आणि प्रत्येकाचं स्वप्न असं की एखादी मोठी ट्रॉफी आपण देखील आपल्या गावामध्ये घेऊन जावं. टॉस जिंकलाय, सुरुवातीला काय करणार? आम्ही फिल्डिंग करू. समोरचा संघ आहे, दापोडे टीम आहे, संघाकडे चांगली बॅटिंग आहे. किती धावून थांबवण्याचा तुमचा प्रयत्न असेल? याच्यावर मैदानावर भरपूर रन होतात, तरी 40-45च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. आम्ही नक्कीच वाट पाहू शकतो की एक मोठा मॅच होणार आहे यानंतर. नाही ते तर नक्की प्रयत्न करू. आपल्या संघासाठी शुभेच्छा. होते राजा पाटीलला. नंदे पाटील, तुम्ही टॉस जिंकल्याचा तुमचा निर्णय काय असता? फलंदाज घेतले. तुम्ही भरपूर खेळला या मैदानावर, याच्या अगोदर देखील 40+ संघटनेच्या अगोदर देखील खेळलेले आहेत. क्रीडांगण खूप चांगला आहे, आउटफील्ड चांगला आहे, लेदरचे खेळाडू देखील इथे खेळत असतात. टीमला काय सांगणार तुम्ही? मी सर्वांकडून अपेक्षा करेन का त्यांनी सर्वांनी 100% देण्याचा प्रयत्न करावा. चिरबा कोण संघाचं कसं आयोजन वाटलं तुम्हाला? सरपंच उपसरपंच चषक 2025. प्रथम मी चेरोबा कोण संघाचा आभार मानेन की त्यांनी आम्हाला खेळण्याची इथं संधी दिली आणि त्यांचं आयोजन खूप छान आहे. त्यांना अजूनही शुभेच्छा. आपल्या संघासाठी शुभेच्छा आहेत. मित्र, नाणेफेकी झालेली आहे आणि बंदरामारुती कालेर संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम राजन पाटील यांनी घेतलाय क्षेत्ररक्षण. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे दापोडी टीम संघाला. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, संदेश आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील भिवंडीकर. 44 धावांचं लक्ष आहे आणि या 44 धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सुनील माली विथ राहुल माली. फ्रंट लाईन षटक, बॉलिंग ट्रॅकवर अनिल म्हात्रे. या समाचार केलेला सुरुवात. षटकातील पहिला बॉल अनिल म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढले. इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला स्टॉप केले गेले. फक्त मिळेल सिंगल. त्या सिंगल सोबत सुरुवात झाली आहे. सुनील मालीच्या बॅट मधून ही सिंगल आपण पाहिली आहे. अकाउंट ओपन झाले सुनीलचं आणि त्याचबरोबर टीम मानकोलीचं देखील. षटकातील पुढचा बॉल समोरच्या दिशेने प्रहार तर झालाय. संदीप त्या ठिकाणी आहे. चुकी झाली आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमा पार. मिळतील 4 चौकार. चांगलं जज करता आलं नव्हतं त्या ठिकाणी. एक साधा सरळ सोपा झेल होता, परंतु भरपूर पुढे गेले होते संदीप. या वेळेस दांडीकुल त्रिफलाची फलंदाज बाद. चौकार लागला होता आणि त्या चौकारानंतर कमबॅक केलंय अनिल म्हात्रेने. अतिशय सुरेख चेंडू फलंदाजाला बीट केला होता आणि त्यानंतर मात्र बॉलने यष्ट्यांचा वेध घेतला होता. त्रिफला उडवला होता त्या ठिकाणी राहुल मालीचा. तर आता मात्र नवीन फलंदाज अविन माली मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पाहूया अविन कशा प्रकारे फलंदाजी करेल.
अनिल म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पहिला ब्रेक थ्रू पाहायला मिळाला या ओव्हरमध्ये. या बॉलेस ऑन साइडला प्रहार झालाय. फटका चांगला आहे. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. वन बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट चौकार. या षटकातील हा दुसरा चौकार अविलने अकाउंट ओपन केले. त्या ठिकाणी या 4 धावांच्या मदतीने षटकातील अंतिम चेंडू. अनिल म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 2 गडी बाद. धावा धावफलकावर आहेत 9. आवश्यक धावगती जी आहे त्याहून कमी धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच सुरुवात चांगली झाली आहे अनिल म्हात्रेच्या माध्यमातून टीम कोपरची. षटक क्रमांक दुसरा पाहूया. गोलंदाज कोण येतोय. गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर मनोहर. तिसऱ्या पंचांना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. माधव ठाकरे सर. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं बंधन संपलं. अर्थातच क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. चला मॅचला सुरुवात करा. टीम कोपरचे कॅप्टन वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा. आज फायनल डे आहे सो प्लीज कोऑपरेट करा. दुसरं षटक. षटकातील पहिला बॉल मनोहर. या बॉले सिरपाचा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडला. शॉट थर्ड मॅनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल थर्ड मॅन सीमारेषा पार. 4 धावा चौकार. चांगली सुरुवात त्या ठिकाणी. सुनीलच्या बॅट मधून निघणारा चौकार. मनोहर पुन्हा एकदा. या बॉले शफल होऊन ऑन साइडला फटका सजवलाय. हा फटका देखील चांगला आहे. खाली क्षेत्र. बॉल निघून जातोय. सुनील मालिकच्या बॅट मधून चांगली सुरुवात सुनील आपल्या टीम साठी करून देत असताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. मात्र या षटकामध्ये पहिल्या 2 बॉल मध्ये 8 धावा आल्यात. मनोहर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या बॉलेस स्टेप आउट झाले होते. संपर्क नाहीये. शरीराचा वेध घेणारा चेंडू. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 18. 44 लक्ष्य आहे. या बलेस
यस बॅटची कडा लागली त्या ठिकाणी फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. विकेट. फलंदाज बाद किशोर. संदीप ज्युनियर मैदानाच्या आतमध्ये येतोय. टीमचे कॅप्टन आहेत. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. 18 धावा धावफलकावर आहेत. 3 गडी बाद. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. मनोहरच्या माध्यमातून हे षटक फेकले जातोय. डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर. मनोहर बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. थोडं स्पीडली गेला. पंच आपण देखील थोडं लक्ष द्या. षटकातील पुढचा बॉल. त्यावेळेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. अतिशय सुरेख फटका. बॉल 6 धावा. षटकार. वैयक्तिक पहिला बॉल खेळत असताना मात्र ठोकलाय हा षटकार. संदीप ज्युनियरच्या बॅट मधून काय कमालीचा फटका आपण पाहिला. 6 धावफलक पुढे सरकले. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मनोहर पुन्हा एकदा. यावेळेस बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 षटकांची समाप्ती. 24 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 20 धावा आवश्यक आहेत. नेक्स्ट मॅच बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. वीर तानाजी दापोडे विपक्ष बंदरा मारुती काल्लेर. दोन्ही टीम्स स्ट्रॉंग आहेत आणि त्या कारणास्तव तुम्हाला चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळेल. बारा बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर संदीप पाटील. संदीप पाटील बॉलिंग ट्रॅकवर. षटक क्रमांक 3. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल मिळेल सिंगल. मोठ्या फटक्यासाठी चांगला बॉल होता परंतु ती मेजबानी स्वीकारली नाहीये सुनीलने. फक्त त्यावर आली आहे सिंगल. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करावा लागते. त्याचे कारण म्हणजे एक डावखुरा फलंदाज खेळपट्टीवर आहे संदीप ज्युनियर. संदीप पाटील पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. संदीप टू संदीप.
त्या वेळेस बाटच्या आतील गडा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. शॉट फाईन लेगला बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. हे षटक खूप महत्वाचं आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतील. आपण पाहतोय सरपंच उपसरपंच चषक 2025 हा शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. या बॉल सफल होऊन फटका चांगला सजवलाय, मात्र क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल पर्यंत. फक्त ना फक्त मिळेल सिंगल. 3 बॉल टाकून झाल्यात आणि 3 बॉलवर 3 सिंगल पाहायला मिळाल्यात आपल्याला. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 9 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस चांगला बॉल त्या ठिकाणी शरीराचा वेध घेणारा चेंडू. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील साहेबांचे देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम वेलकम वेलकम. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅच मध्ये आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सहा बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 12ची आवश्यकता. चला मॅचला सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅक वर शेवटचं षटक फेकण्यासाठी रमेश म्हात्रे येतोय. पाहूया 6 मध्ये 12 रोखल्या जातील का, कारण या आधीच्या षटकाचा विचार केला तर संदीपने चांगलं षटक फेकलं होतं. चला मॅचला सुरुवात करा. सहा मध्ये 12ची आवश्यकता. रमेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वर पहिला बॉल. पहिलाच बॉल डावी स्टिक सोडून बाहेर आतालाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धावा अशा परिस्थितीत खर्च करणं हे टीम कोपरला महाग पडेल. अवांतर धावांवर रोख लावणं अत्यंत महत्वाचं आहे. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 11 धावांची आवश्यकता. एखाद दुसरा मोठा फटका देखील खूप महत्वाचा असेल टीम मानकोलीसाठी. फुलटॉस आहे. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. यष्टीरक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात संदीप ज्युनियर बाद. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे उपाध्यक्ष मनोज पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. वेलकम. आपले देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर लॉट कमिटी राजन पाटील इन ऍक्शन मध्ये यानंतर पाहायला मिळेल. संस्थापक अध्यक्ष कुंदन पाटील देखील खेळताना पाहायला मिळतील या मैदानामध्ये. मागच्या बॉलचा विचार केला तर मोठ्या फटक्यासाठी पोषक चेंडू होता, तो टॉप एज लागला होता. भरपूर वेल बॉल हवेमध्ये. अनिल म्हात्रेने चांगलं जज केलं यष्टीरक्षक. आणि आता मात्र 5 बॉलचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. टीम मानकोलीची एक महत्वाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुनील विथ संदीप. पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. बॅटची मोठी गडा.
क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त ना फक्त मिळेल सिंगल. चार चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलत आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. मात्र जोपर्यंत सुनील असेल ना तोपर्यंत अशा अपेक्षा भरपूर असतील टीमला, यात काही शंका नाहीये. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस हा बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. वन बाउन्सने कलेक्ट केला जातोय. विनायक त्या ठिकाणी आहे. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. तीन बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9 धावांची आवश्यकता. चांगलं षटक फेकत असताना आपण पाहतोय रमेश म्हात्रेला, कारण मोठा फटका खेळू दिला नाहीये. ही एक महत्वाची गोष्ट टीम कोपरसाठी. पुढचा बॉल फुलटॉस आहे. ऑन साइडला उडवलाय. अतिशय सुरेख फटका. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. 4 धावा, चौकार. दोन बॉल 5 धावांची आवश्यकता. रमेश म्हात्रे पाहूया कशा प्रकारे शेवटचे 2 बॉल टाकेल. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केले जाते. ऑन साइडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय संदीप साठी. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. षटकातील पुढचा बॉल फुलटॉस आहे. ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद संदीप. तर आता मात्र सामना येऊन ठेपलाय शेवटच्या बॉल पर्यंत. 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. गोल्डन षटकार ठोकावा लागेल कारण चेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडू आणि 5 ची आवश्यकता. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. वडा मॅच. चेसिंग कंपल्सरी आहे. शेवटच्या बॉलवर षटकार पाहायला मिळेल का पाहूया. रमेश म्हात्रे गोलंदाज बोलतोय. समोर रणजित. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने डोलवलाय. बॉल स्टॉप केला जातोय. या मॅच फिनिश. सामना जिंकलाय वेताल कोपर टीमने. अभिनंदन. टॉप लक टीम मानकोली.